आता आपण दुसऱ्या प्रकारामध्ये जाऊया की जिथे आपण ज्याला आपण स्टॉर्म वॉटर म्हणतो, म्हणजे ज्याला आपण भूपृष्ठावरनं वाहणारं पावसाचं पाणी म्हणतो. पाणी पावसाचंच असतं, पण ते जेव्हा जमिनीच्या संपर्कामध्ये येतं त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिसळलेल्या असतात आणि असं पाणी जेव्हा सोसायटीच्या आवारात पडतं त्यावेळेला त्याच्यामध्ये धुळीकण, माती, त्या सगळ्यांना घेऊन ते पाणी आलेलं असतं. मग अशा वेळेला आपल्याला ते पाणी स्वच्छ निर्जंतुक करून वापरायचं आहे. आमच्या सोसायटीमध्ये समजा बोअरवेल नाही किंवा आमच्या सोसायटीत बोअरवेलला पाणी लागत नाही, म्हणजे इंजेक्शन बोअरवेल आपण घेऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विहीर पण नाही आहे, पण आम्हाला छपरावर पडणारं पावसाचं पाणी जे खाली आम्ही भूपृष्ठावर सोडतो, सोसायटीच्या आवारात सोडतो, ते पाणी मुरवायचं आहे. मग अशा वेळेला आपण ट्रेंच नावाचा एक प्रकार आहे की एक ट्रेंच करायचा आहे. त्याचा जो निकष आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपल्याला उताराला हा परपेंडिक्युलर अशा पद्धतीने हा ट्रेंच करायचा आहे. त्या ट्रेंचची खोली जी आहे ती साधारण मुरमापर्यंत आपल्याला जायचं आहे, 1.5 मीटरपर्यंत आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये समजा एखाद्या सोसायटीत माती जास्त असेल तर ती काढायची आणि मुरुम लागला की आपल्याला थांबून जायचं. तिथे आपल्याला भिंत आतमध्ये त्या ट्रेंचमध्ये उभी करायची, एवढ्यासाठी की बाजूची जी माती आहे ती त्यात पडू नये आणि तो पूर्ण जो ट्रेंच आहे त्याला आपल्याला फिल्टर मीडियाने भरायचा आहे. म्हणजे त्यात आपल्याला वाळू भरायची आहे, त्याच्याखाली ग्रेव्हल आहे आणि त्याच्याखाली आपल्याला टेबल भरायचे आहे. आणि काय करायचं आहे की जे सोसायटीच्या आवारात पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी त्या ट्रेंचपर्यंत आणायचं आहे. आता ती नैसर्गिकरित्या प्रक्रिया जमली तर उत्तम आहे, नाही जमली तर आपल्याला कृत्रिमरित्या त्या बाजूचे उतार तशा पद्धतीने करून आपल्याला या ट्रेंचमध्ये बऱ्यापैकी पाणी आपण जर आणून सोडलं तर त्यातनं पाणी नैसर्गिकरित्या पुनर्भरित होण्याची प्रक्रिया साधता येऊ शकते. अशा ट्रेंचच्या माध्यमातून ज्या सोसायट्यांमध्ये कुठलाही स्रोत उपलब्ध नाही त्यांच्यासाठी हा अतिशय स्तुत्य असा प्रयोग आहे. आपण तो जरूर करू शकतो.